नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत। आज संध्याकाळी मी चाललेली आहे गावी, आरोप सोबत येणार आहे, सगळं पॅकिंग झालंय। मी अजून काही म्हणजे कार्यक्रम 1 ते 2 आहेत, जर मी ते अटेंड केले तर तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये। त्यासाठी काय घेतले ते पण दाखवते, ज्वेलरी कोणती घेतलेली आहे। कारण नेहमी कसं आता सणावाराच्या दिवशी फक्त मी गोल्ड ज्वेलरी असते ती लॉकरमधून बाहेर काढते, नाही तर तसं छोटं काहीतरी असेल तर ते काढायला जात नाही शक्यतो। एखाद्या घंटन तेवढंच सोबत नेते, नाहीतर बाकीचं काही घेतच नाही। आणि प्रत्येक साडीवरती आपली गोल्ड ज्वेलरीज मॅच होईल असं नाही, आपले म्हणजे वेगवेगळं असं आपलं असतं की चला साड्या असल्या सगळ्याच म्हणजे कुठल्याही साड्या नेसा त्याच्यावरती गोल्ड ज्वेलरी मॅच करायची आणि तेच घालायचं असं होतं। तर तसे न करता आता लग्न सीझन वगैरे येत आहेत, पाहुण्यामध्ये असतील, मित्रमैत्रिणीमध्ये असतील किंवा अजून असतील, तर अशामध्ये काय करा माहितीये की आपला वेगळा लुक ठेवा। खूप जणींचं असं असतं की आहेत गोल्ड ज्वेलरी घाला, तेच घालायचं, प्रत्येक साडीवरती एकच लुक वाटतोय आपला। तर तसं न करता काहीतरी वेगळं ठेवा। तर मी दाखवते, केस पण थोडीशी मला ओली आहेत तर थोडीशी ती ड्राय करायची, प्लस असं तुम्हाला मी ड्रायरचा रिव्ह्यू देते, कारण आपण फिलिप्स आणि अजून एक ड्रायर आहे, मग फिलिप्स ही एक नावाजलेली कंपनी आहे, त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला हे पण मिळतील। तसंच अजून एक छान अगारो म्हणून एक कंपनी आहे, तर त्या दोन्ही ड्रायरचं तुम्हाला मी ना रिव्ह्यू देते की ते दोन्हीमध्ये मला सेम प्राइसमध्ये, एक 100 रुपयाचं अंतर असेल तर त्या सेम प्राइसमध्ये कुठला ड्रायर बेस्ट आहे। कारण मध्ये मला विचारण्यात आलेलं की धनू एक ड्रायर चांगला सजेस्ट कर, तर जो ड्रायर मी वापरलेला आहे आता, कारण माझ्याकडे प्रत्येक कंपनी वाईज आता आपल्याला 1000 रुपयामध्ये घ्यायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला कोणता बेस्ट तुम्ही घेऊ शकता, तर ते मी सांगते तुम्हाला डेमो। अगारोचे हेअर ड्रायर आणि फिलिप्स हेअर ड्रायर यामध्ये तुम्हाला डेमोही देते आणि रिव्ह्यूही सांगते, दोन्हीमधले फीचर्स सुद्धा सांगते, जेणेकरून स्वस्तात मस्त आणि चांगला घेता येईल। तर दोन्हीमध्ये 100 रुपयांचा फरक आहे किमतीच्या मानानं, 1000 रुपयाच्या आसपास आहे। तर अगारोचं हेअर ड्रायर 1400 वॅट पॉवर सहित येतं, फिलिप्स 1000 वॅट पॉवर सहित, त्याच्यामुळे इफेक्टिव्हनेसवरती तरी फरक पडतोच। त्यानंतर अगारोचं हेअर ड्रायरला कॉन्सन्ट्रेटेड नोझल आहे, फिलिप्सच्या हेअर ड्रायरला नाही आहे। अगारोचं हेअर ड्रायर फोल्डेबल हँडल सहित येतं, फिलिप्सला फोल्डेबल हँडल नाही आहे। त्याच्यानंतर अगारोचं हेअर ड्रायर जे आहे ते 3 टेम्परेचर सेटिंग्ज आहेत, त्याला कूल एअर सेटिंग सुद्धा आहे। फिलिप्सच्या हेअर ड्रायरला 2 टेम्परेचर सेटिंग्ज आहेत, पण कूल एअर सेटिंग अजिबात नाही आहे। त्यानंतर अगारोचं हेअर ड्रायर जे आहे त्याला एक्झॉस्ट गॅप हा जो आहे तो छोटा आहे, पण फिलिप्सच्या हेअर ड्रायरला मोठा आहे, त्यामुळे केस फसण्याची शक्यता असते। अगारोच्या हेअर ड्रायरला 1.8 मीटर लॉंग कॉर्ड आहे, तर फिलिप्सच्या हेअर ड्रायरला 1.5 मीटर लॉंग कॉर्ड आहे। आणि अगारोच्या हेअर ड्रायरमध्ये तुम्हाला ऑटो शट ऑफ फंक्शन मिळतं, तर हे फिलिप्सच्या हेअर ड्रायरमध्ये मिळत नाही, म्हणजे टेम्परेचर ऍडजस्ट होण्याची चांगले चान्सेस अगारोच्या हेअर ड्रायरमध्ये आहे, तर फिलिप्सच्या हेअर ड्रायरमध्ये नाही आहे। फिलिप्सचा हेअर ड्रायर मी यूज करताना डिरेक्टली जो हवेचा फ्लो जो आहे तर तो इतका गरम आहे की केस जी आहेत ती थोडीफार आपल्याला असं वाटतं की फ्रीझी होणार चान्सेस जास्त असतात, कारण जे ब्लो ड्राय वगैरे असतं तर त्याने कसं नोझल चांगलं जर असेल तर त्यांना केस सुद्धा व्यवस्थित आपले मॅनेज राहतात, फ्रीझी होत नाहीत। हातावरती जरी तुम्ही तो फ्लो मारून बघितला तरी तुम्हाला जे इंटेन्सिटी आहे किंवा तो एअर फ्लो आहे तर तो समजतो की किती गरम लागतो डायरेक्टली। तर आपण केसांच्या वरती तसा जर मारला तर केस आपले थोडेसे रुक्ष होण्याची शक्यता असते। हेच अगारोचं हेअर ड्रायर यूज करताना ब्लो ड्रायचा इफेक्ट मिळतो, कारण कॉन्सन्ट्रेटेड नोझल असल्यामुळे आणि व्यवस्थित केस तुम्हाला तुमचे ड्राय करता येतात। 3 टेम्परेचर सेटिंग असल्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्हाला ऍडजस्ट करून तुमचे केस जे आहेत ते व्यवस्थित मॅनेजेबल बनवता येतात। तर आता माझे केस मी मॅनेज केलेले आहेत आणि बाकीच्या गोष्टी मला आवरायच्या आहेत आज दिवसभरातल्या। तुम्ही बघताय की ते केस छान सॉफ्ट झालेले आहेत। तर हे जे हेअर ड्रायर आहे तर ते मी माझ्या बॅगेमध्ये टाकते आणि बाकीच्या गोष्टी मग तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते। पहिले तर ही माझी पर्स आहे आणि ही जी पर्स आहे ना ही आता जशी मी घेतलेली असते तशीच ती ठेवून दिलेली असते, ती काढतच नाही यूज करायला, म्हणजे कधीतरी कार्यक्रम असतील किंवा काही असेल तर तेव्हा यूज करायचं म्हणून। ती दाखवते तुम्हाला, ही अशा व्हाईट टोन, आता ह्या पांढऱ्या मण्यांची पर्सनी सगळे मणी ना पूर्ण स्टिच केलेले आहेत, त्यामुळे हे निघणार नाहीत। आणि क्लच आहे, आतमध्ये ह्याला हातात घेण्यासाठी पण आहे आणि चेन पण आहे, आणि आतमध्ये एक कंपार्टमेंट आणि छोटं कंपार्टमेंट दिलंय। तर हे जेव्हा आपण लग्न असू देत किंवा काही असू देत कोणत्याही कार्यक्रमाला असं एक हातामध्ये ठेवलं, हा एक कलर गोल्ड कलर आणि येलो कलर, तर मोस्टली व्हाईट कलर पांढरा कलर जो असतो ना तर सगळ्या साड्यांच्या वरती मॅच होतो, जेणेकरून तुम्ही लग्न किंवा असे आपले
कार्यक्रम असतात ना घरातले, जिथे आपण छान तयार होऊन जाणार आहोत, म्हणजे अगदी ट्रॅडिशनलमध्ये, तर तशामध्ये ह्या पर्स खूप छान दिसतात म्हणून ही ठेवले. त्यामध्ये जी साडी तुम्ही दिवाळीला मी नेसताना बघितली होती, पाडव्याच्या दिवशी मी नेसली होती, त्याचा ब्लाऊज मला मिळाला नव्हता म्हणून मी दुसरा ब्लाऊज मॅच केलेला त्याच्यावरती, तर त्याचा ब्लाऊज मिळाला. म्हटलं तीच साडी एखादा जर कार्यक्रम असला आहे तसे तर त्या एका कार्यक्रमाला नेसू. तर त्याच्यासोबतचे ह्या बँगल्स मॅच केलेत. त्याच्यानंतर जो नेकपीस आहे तोही, आणि त्याच्यासोबत हे सुंदर असे कानातले आहेत. आता हे मी घालणार आहे की नाही मला माहीत नाही, पण हे छान आहेत कानातले, तर हे ठेवले. आणि हे जे घेतलेलं म्हणजे बँगल्स पण आणि हे गळ्यातलं जे चोकर आहे किंवा नेकपीस जो आहे तो पण मी घेतलेला आहे. इथे भांडूपलाच पूर्णिमा ज्वेलर्स म्हणून आहे तिथे, किंवा तुम्ही भुलेश्वरच्या इथे जवळपास राहत असाल तर तिथे सुद्धा पूर्णिमा ज्वेलर्स आहे, तिथून घेऊ शकता. त्यासोबत हे एक क्लच आणलं आहे. त्यानंतर हे एक दुसरं आहे, हे एक आहे, आणि अजून आहेत. एक पिंक कलरचं आहे आणि हे एक येलो खोलरचं. तर असे एक 4-5 आपण चांगले घेऊन ठेवले. आपण रेग्युलर वेगळे वापरतो, 4-5 असे चांगले घेऊन ठेवले ना, तर मग ज्या साड्या आपण नेसतो, समजा तुम्हाला नाही खोपा वगैरे घालायचा असेल, छान केस सोडायचे असतील, छोटासा क्लिप लावायचा असेल, तर असे एक 4-5 घेऊन ठेवले तर छान ते प्रत्येक साड्यांच्या वरती जातात, म्हणून मी घेतलेलं आहे. आता हे सगळं मी बॅगमध्ये टाकते. मी आता किती वाजले, मला वाटतं 8 वाजले, आणि आयब्रो करायचे राहिले. आणि खूप जणी मला विचारतात की तू तुझे आयब्रो कुठून करून घेतेस, तर कांजूरमध्येच करून घेते. इथं उभं राहिले आहे सोनू, पण आता ती म्हणते की वहिनी तुम्हीच सांगा, फक्त मी काय फ्रेममध्ये येत नाही. आणि इथेच आहे कांजूरच्या इथं, जर तुम्ही असाल किंवा आपल्या कांजूरमधले बघणारे असेल तर आयब्रो किंवा बाकीच्या सगळ्या ज्या ब्युटी सर्व्हिसेस आहेत त्या पण ती खूप छान करते, अफोर्डेबल प्राईसमध्ये असतात. आणि मी तुम्हाला पत्ता पाहिजे तर देते इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे येऊन तुम्हाला आयब्रो करून घ्यायचे असेल, हेअर सेटिंग असेल, कलर असेल, मेकअप असेल, किंवा साडीचं सुद्धा, म्हणजे अगदी लग्नापासूनच्या सगळ्या ऑर्डरी ती घेते. तर तिथे तिचे डिटेल्स मी देते, इन्स्टा पेजचे डिटेल्स देते तिचे, तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता पण मी 5 मिनिटासाठी आले पटकन करून दे म्हणून, कारण वेळ झाला आहे मला. अगदी शून्य टायमामध्ये तिने मला करून दिली पटपटपट. आणि आता मी निघते आहे. मी पाहिजे तरी जसं मी म्हटलं की इंस्टाग्रामचे तिचे डिटेल्स देते, आणि मी इथे तुम्ही करून घ्यायचे छान आयब्रोज हे ना. ती कधी कधी दिसते, आज जरा ती तयार नाही, तर नंतर परत कधीतरी दिसेल. हा त्याच्यात एक पैसे सुट्टे पैसे घ्या. कसं जायचं आपण, स्टेशन पासून तो बंद आहे. आज खरंच खूप धावपळ झाली. आज दत्त जयंती पण होती, सगळ्या पूर्ण म्हणजे सकाळी पूजा, त्याच्यानंतर बाहेर जाऊन मी मंदिरात दर्शन पण घेऊन आले, बाकीची सगळी कामं होती आणि आवरणं अवघड होतं. मग आता संध्याकाळी 8-8:30 वाजता मला निघायचं होतं आणि मी ते देवाला नमस्कार करूनच निघते बाबांना देवाला. तिथं बाबा आणि आरवची मस्ती सुरू होती, जसं तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. नेहमी असंच चालू असतं आमच्या घरी, शांत नसतं घर कधी आमचं. आणि त्याच्यानंतर मग देवाला नमस्कार करून निघणार होतो आम्ही. ड्रायव्हरला आम्ही आधी फोन करून विचारतो, कारण कोल्हापूरपर्यंत बस असते. आता स्टॉपपर्यंत जाण्यासाठी सचिन इथे ओला किंवा उबरमधून रिक्षा बुक करत होते. नेहमी कोल्हापूरला मी उतरते आणि तिथून एखादी गाडी करून मग गावाकडे जाते, कारण जवळजवळ 3 ते 4 बसेस बदलाव्या लागतात आणि खूप हेक्टिक होऊन जातं जेव्हा बॅग्स असतात तेव्हा. आणि ह्यावेळी माझं असं होतं की मी आधी कोल्हापूरमध्ये थांबणार होते, पण ते झालं नाही. मला जावं लागणार होतं डिरेक्टली कोवाडला. हे मला बसमध्ये बसल्यानंतर सगळे प्लॅन चेंज झाले, कारण राजेश्वरी ऑलरेडी कोवाडला जाऊन पोचली होती. त्यामुळे आणि कोल्हापूरमध्ये जे काम होतं ते 2 दिवसानंतर करावं लागणार होतं. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हटलं की आपण जाऊयात डिरेक्टली गावी. आरवला आत बसवलं आणि एकतर ऐन टायमाला मी सगळे बुकिंग केलेले, त्याच्यामुळे मला सगळ्यात एंडची स्लीपर सीट जी आहे ती मिळाली. आणि नेहमी माझं असंच होतं, मी एंडिंगला सगळ्यात बुक करते. आणि 2-3 गाड्या आहेत कोल्हापूरपर्यंतच्या, पण त्यातली ही बस जी आहे ही प्रॉपर वाटते नेहमी आम्हाला, त्याच्यामुळे बरी पडते. बाकीच्या पण चांगल्यात, खूप चांगल्या 2-3 गाड्या आहेत त्या व्यवस्थित आहेत. मग स्लीपरने डिरेक्टली कोल्हापूर स्टँडला उतरून तिथून परत दुसरी बस करायची आहे. आता गेल्यानंतर समजेल तुम्हाला.
आता इथून आम्ही कोल्हापूरला पोचलो जवळजवळ 6:30 वाजता. त्याच्यानंतर मग आम्ही स्टँडवरती थांबलो. इथं स्टँडवरती आमच्याकडे जाणारं म्हणजे चंदगड, नेसरी इकडे जाणाऱ्या बसेस ज्या असतात त्या इथे थांबलेल्या असतात. सकाळचं वातावरण तुम्ही बघताय स्टँडवरचं कसं आहे. खूप वर्षानंतर स्टँडवरती डिरेक्टली आले, कारण सध्या असं होत नाही. त्याच्यानंतर जुन्या आठवणी ज्या कोल्हापूरच्या होत्या त्या जाग्या झाल्या की आम्ही कोल्हापूरला जसं यायचो, मस्त वाटायचं. आता इथे असे हे लिहिलेले आहेत की जेणेकरून समजते की कोणत्या गावच्या बसेस कुठे. आता कोवाड इथे लिहिलेलं तुम्हाला दिसते, तर त्या ज्या बसेस आहेत किंवा बाकीच्या इथे येतील. तर ही बस मला मिळाली जी चंदगडला जाणार होती. मग त्याच्यामुळे मी कोल्हापूर ते नेसरीला उतरणार होते. पटकन बस मिळाली त्यामुळे टेन्शन होतं. आरव इथे पण झोपला, कारण त्याला बसमध्ये बसलं किंवा कोणत्याही ट्रॅव्हलिंग असेल काही कार्यक्रम तरी त्याला बसल्यानंतर झोप लागते. ट्रेन असू देत, प्लेन असू देत किंवा मग बस असू देत. मस्त सूर्योदय झाला आणि कधी कधीच हे असं वातावरण बघायला मिळतं. नेसरीमध्ये उतरले. नेसरीचे हे हायस्कूल आणि कॉलेज इथे म्हणजे गडिंग्जला जेव्हा कॉलेजला होते तेव्हा इथून बस चेंज करून जावं लागायचं. त्यामुळे हा एरिया पूर्ण ओळखीचा आहे. आणि एकदा तर मी आणि माझ्या दोघी मैत्रिणी आम्हा तिघींना रात्रीची बसच मिळाली नाही रिटर्नची, तर आम्हाला 10 वाजेपर्यंत इथे नेसरीमध्ये थांबावं लागलं होतं. आणि तो हा एरिया इथे हे बस स्टँड आहे. बस स्टँडमध्ये आम्ही बसलो होतो. हा पूर्ण नेसरीचा एरिया. इथून हा जो रस्ता गेला तो प्रतापराव गुर्जर सेनापती प्रतापराव गुर्जर स्मारक यांच्याकडे जातो, त्या गावाकडे. त्याच्यानंतर इथे हे जे स्टँड आहे ते जसं आहे तसंच आहे. म्हणजे जेव्हापासून मी बघितले काही सुधारणा नाही आहे स्टँडमध्ये, जसंच आहे. आणि ते साईडलाच एक छोटंसं चहा पाण्याचं दुकान आहे जिथे हे काका ओळखीचे आहेत. आता जवळजवळ 15 वर्ष झाले काकांची ओळख आहे. कधीही मी वर्षातनं जरी आले किंवा 2 वर्षातनं जरी आले तरी ते ओळखतात. हेच काका त्या दिवशी आमच्यासोबत थांबले होते. आम्ही तिघी मैत्रिणी रात्री 10 वाजेवरून बसची वाट बघत बसलो होतो तेव्हा. त्यानंतर आरव आणि मी दोघं पण कंटाळलो होतो, कारण 9 वाजता आम्ही इथून पोहोचलो होतो आणि 10:30 वाजले तरी बस नव्हती. आरवला पण आलाय कंटाळा आणि भूक लागली की झोप आली. परत बस यायची होती 9:40ची पण ती आलेलीच नाही आहे. आणि आता बस यायची आहे 10:30ला आणि आम्ही येऊन पोहोचलोय 9:15ला इथे. तासभर आम्ही आता गीताईचा पण फोन होऊन गेला. आता आरव म्हणतोय पप्पांच्या सोबत आलो असतो तर बरं झालं असतं. कळतंय की नाही, कळतंय की नाही. बघा आता गाडी किती वाजता येते. मला लेट झाला. गाडी आली अंकलची, आरव आला गाडीवरून. नंतर अजून एक मुलगा आला जवळचा, ताई दे इकडे बॅग म्हणा लागला. ते झालं. मी बुडाले, अजून एक काका आले, बस म्हणा लागले. व्यवस्थित येऊन पोहोचले. झालेला आहे ग बाई ग, अशी लात घाली ना पिल्लू. ए ठोंबू, छकुली, सोनूड माझं सोनूड काय करते बाबू. ए पिल्लू, इकडे इकडे इकडे. काय ते ढुम्या ये बघ 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 कशी ढुमुकली माझी. ढुमू काय ते, काय ते. आई ग, ओळखली 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 पिल्लू ना. काय ते हाय काय. आता जरा हातपाय धुतो आणि मग घेणार तुला निवांत. वड वड मम्मी, वड वड तू मम्मीचे केस बिस वडून काढ सगळे. ढुम्या, 11:15 वाजले. अगं उलटी काढली मग. मी येऊन पोचले. आता प्रयत्न म्हणतात. आणि चला आता आवरते. नेक्स्ट आपला ब्लॉग होईल. लाल 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 झाले सगळं. आता भूक लागली जाम, काही खाल्लेलं नाही सकाळ काम संध्याकाळपासून. तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपतो. उद्या परत एक छानसा व्हिडिओ येईल, पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.